नमस्कार मंडळी. तर आज मी आलेले आहे माझ्या आईबाबांच्या फार्म हाऊसवर. माझ्या आईबाबांचं फार्म हाऊस आहे म्हसा येथे. तुम्ही माझ्या चॅनलवर म्हसा यात्रेचा व्लॉग बघितलाच असेल. तिथं बाजूलाच माझ्या बाबांचं फार्म हाऊस आहे. तर आईबाबांनी फार्म हाऊसवर काय काय भाजी लावलेली आहे ना, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, पहिल्यांदा तर तुम्हाला दाखवते ही तुरीची झाडं. तूर लावलेली आहे आणि तुम्ही बघू शकता शेंगा आलेल्या आहेत. अजून तयार व्हायला 8-10 दिवस लागतील. त्याच्यानंतर ते आम्ही काढू. आणि हे बघा, इथं पण तूर लावलेली आहे. जागोजागी ना तूर लावलेली आहे त्यांनी. आणि या दाखवते तुम्हाला, दिसत असेल हिरवागार असा मळा आहे. आता या मळ्यामध्ये कोणकोणती भाजी आहे ना, मी तुम्हाला दाखवते. मळ्यामध्ये लावलेली आहे मस्त अशी पालक, बाजूलाच लावलेला आहे मुळा. आणि या थोडं पुढे या, ही बघा, ही लावलेली आहे मेथी. इथं आलो ना का मस्त ताजी ताजी भाजी मिळते. वेगवेगळ्या प्रकारची भाजी आईबाबा लावत असतात. कलिंगड पण लावतात, दुधी, कारेली, काकडी, वेगवेगळ्या भाज्या लावतात. आणि आम्ही नाही आलो ना तरी आईबाबा येतातच आणि आमच्यासाठी मस्त मस्त ताजी ताजी भाजी घेऊन येतात. हे बघा, इथं लावलेली आहेत भेंडी आणि भेंड्यांसाठी मस्त अशी ठिबक सिंचनाची सोय पण केलेली आहे. हे बघा, सर्व भेंडी लावलेली आहेत, बारीक बारीक अशी रोपं आलेली आहेत. आणि कंपाऊंडच्या बाजूलाच तूर पण लावलेली आहे. आणि हे बघा, इथं वाल पेरल्यात आणि वालाची पण बारीक बारीक रोपं आलेली आहेत. ही आहे घेवड्याची वेल. मस्त असं मांडव केले आणि सावलीमध्ये कोंबड्या एन्जॉय करत आहेत. आणि हे बघा, घेवड्याला पण मस्त अशा शेंगा आलेल्या आहेत, ताज्या ताज्या शेंगा. चला, मी आता ना या खुडून घेते. मला ना अशी भाजी तोडायला वगैरे खूप मजा येते, आवडतं मला. आणि जेव्हा पण फार्म हाऊसला येते ना, तेव्हा भाज्या वगैरे तोडणं किंवा मळ्यातून काढणं ना, हे मी करतेच, मला फार आवडतं. तर ह्या बघा, शेंगा खुडून घेतलेल्या आहेत मी. बाजूलाच इथं ना शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे. मस्त असं फुलं आल्यात खूप सारी. आणि इथं कोंबड्यांचं खाऊ. चला तर कोंबड्यांमध्ये थोडं फेरफटका मारूया. कोंबड्या पण बोलत असतील कशाला आलेही, पण चला त्यांच्यामध्ये थोडंसं एन्जॉय करूया. चला, आता त्यांना जास्त त्रास नाही देत, मी निघते पुढे. आता मी चालली मळ्याकडे आणि मळ्यातली भाजी काढायला चाललेली आहे मी. हे बघा, पहिल्यांदा तर काढत आहे मस्त अशी मेथी, छान कोवळी मेथी आहे. आता काढत आहे मुळा, मस्त ताजा ताजा मुळा. हा बघा, मुळा पण काढून घेतलेला आहे. आणि आता काढत आहे पालक आणि आज मी बनवणार आहे पालक पनीर. तर हे बघा, सर्व भाजी माझी काढून झालेली आहे. आता मी चालली घराकडे, तुम्हाला दाखवते सर्व भाजी काढलेली. ह्या बघा, टोपलीमध्ये आहेत घेवड्याच्या शेंगा, थोडासा माठ निघालेला आहे 1 जोडी इतका, आणि मेथी, मुळा आणि पालक. तर ही सर्व भाजी माझ्या आईबाबांनी त्यांच्या फार्म हाऊसला लावलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.